गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कंपोनंट्स ऑफ ॲटम्स काय काय आहेत नेमके. त्यानंतर न्यूक्लियस कोण इन्व्हॉल्व आहे, म्हणजे आपण एकंदरीत आयडिया घेतली होती ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर, दॅट मीन्स न्यूक्लियॉन्स. त्यानंतर आपण न्यूक्लियसच्या प्रॉपर्टीज डिस्कस केल्या होत्या. त्यामध्ये साईज की ऑर व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस ॲज वेल ॲज डेन्सिटी ऑफ न्यूक्लियसबद्दल थोडंसं आपण माहिती बघली. त्यानंतर न्यूक्लियस अँड आउटर स्पियर क्लासिफिकेशन ऑफ न्यूक्लियाइड्स बघितलं. त्यामध्ये आपण आयसोटोप कशाला म्हणतात, आयसोबार कशाला म्हणतात, आयसोटोन कशाला म्हणतात आणि आयसोमर्स कशाला म्हणतात याबद्दल माहिती पाहिली. त्यानंतर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द स्टॅबिलिटी, क्लासिफिकेशन ऑन द न्यूक्लियर स्टॅबिलिटी, यावरून आपण न्यूक्लियसचे प्रकार पाहिले. स्टेबल न्यूक्लियस आणि रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियस असं आपण पाहणार आहोत. स्टेबल न्यूक्लियस और स्टेबल न्यूक्लियाइड्स म्हणजे नेमकं काय. द स्टेबल न्यूक्लियाइड्स आर दोज विच आर परमनंट. देअर प्रोटॉन अँड न्यूट्रॉन कंटेन्स रिमेन्स अनचेंज फॉर एव्हर. स्टेबल न्यूक्लियाइड्स कशाला म्हणता येईल, तर ज्या न्यूक्लियाइड्सचे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन चेंज होणार नाहीत. नो मॅटर हाऊ द इलेक्ट्रॉन इन द आउटर स्पियर मे चेंज इन अ लोकेशन. ज्या न्यूक्लियाइड्समधील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे चेंज होणार नाही. इलेक्ट्रॉन त्यांचं स्वतःचं लोकेशन बदलतील, परंतु प्रोटॉन आणि न्यूट्रॉन remains. The nucleus of a stable nuclide can be changed only under severe condition of bombardment by the external radiation of particle of very high energy. ते जे न्यूक्लियस आहे ज्यांना आपण स्टेबल न्यूक्लियाइड्स असं म्हणतो, त्या स्टेबल न्यूक्लियाइड्समध्ये असणारे न्यूक्लियस दॅट मीन्स प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कॅन बी चेंज अंडर सेव्हिअर कंडिशन of bombardment by the external radiation of particles of very high energy or by nucleon capture. Just 274, there are 274 naturally occurring nuclides are considered stable. That total 274 nuclides are considered stable nuclide. म्हणजे बघा, एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की स्टेबल कशाला म्हणायचं. न्यूक्लियाइड मधील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अनचेंज राहणार. इलेक्ट्रॉन स्वतःचं लोकेशन बदलवतील, परंतु प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अनचेंज जर राहतील, अशा न्यूक्लियाइड्सला आपण स्टेबल न्यूक्लियाइड्स असं म्हणणार आहोत. सोबतच ते जे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस ऑफ द स्टेबल न्यूक्लियाइड कॅन बी चेंज. ते चेंज पण होऊ शकते, पण केव्हा, बाय बॉम्बार्डमेंट, under severe condition, only under severe condition of bombardment by external radiation. जर न्यूक्लियाइड्स चेंज होतील तर अशी नॅचरली अकरिंग स्टेबल यांचा नंबर आहे 274. फॉर एक्झाम्पल 1H2 झालं, म्हणजेच 1H2, 8O16, 8O17, 8O18, 9F19, 11Na23, 17Cl35 and 17Cl37. म्हणजेच जवळपास हायड्रोजन, ऑक्सिजनचे आयसोटोप्स, फ्लोरीनचा आयसोटोप, सोडियम, क्लोरीनचे आयसोटोप्स हे सगळे स्टेबल न्यूक्लियाइड्स आहेत. आता रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियस टर्म आहे. रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियस आर इंट्रिन्सिकली अनस्टेबल अँड अंडरगो स्पॉन्टेनियस चेंज. म्हणजे जे न्यूक्लियस न्यूक्लियाइड्स आर अनस्टेबल अँड
undergoes with a time, forming new nucleides by one or other way or losing some of them and neutron. म्हणजेच रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियाय हे अनस्टेबल न्यूक्लियाय ते स्टेबल होण्यासाठी स्वतःमध्ये चेंज घडवून आणत आहे स्वतःहून, बाय लॉसिंग सम ऑफ देअर प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. म्हणजेच स्वतःचे प्रोटॉन न्यूट्रॉन कमी करून ते स्वतःमध्ये बदल घडवून आणत आहेत आणि स्टेबल बनण्याचा प्रयत्न करत आहेत. तर जवळपास अबाउट 2000 न्यूक्लियाइड्स इन्क्लुडिंग मॅनमेड्स आर नोन टू बी रेडिओ म्हणजे नॅचरली ऑकरिंग रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियाइड्स तर आहे, सोबतच मॅनमेड न्यूक्लियाइड्स पण आहेत. तर जवळपास 2000च्या वर न्यूक्लियाइड्स हे रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियाइड्स आहेत. आपण न्यूक्लियर स्टॅबिलिटीच्या बाबतीत बोलणार आहोत. तर न्यूक्लियर स्टॅबिलिटी फॅक्टर विच अफेक्ट द स्टॅबिलिटी ऑफ द न्यूक्लियस इज द बाइंडिंग एनर्जी. which affect the stability of the nucleus is the binding energy. The binding energy per nucleons for a given nucleus throw a light on the stability of nucleus. म्हणजे न्यूक्लियर स्टॅबिलिटी इज अ मेजर, बाइंडिंग एनर्जी इज अ मेजर ऑफ न्यूक्लियर स्टॅबिलिटी असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल की बाइंडिंग एनर्जीवरून आपण सांगू शकतो की गिवन न्यूक्लियस इज अ स्टेबल ऑर नॉट. दॅट मीन्स इट इज अ मेजर ऑफ बाइंडिंग एनर्जी इज अ मेजर ऑफ न्यूक्लियर स्टॅबिलिटी म्हणता येईल. न्यूक्लियर स्टॅबिलिटीवरून बाइंडिंग एनर्जीवरून आपण डिस्कस करू शकतो. तर नेमका या बाइंडिंग एनर्जी काय आहे, मास डिफेक्ट काय, याबद्दल माहिती घेण्यासाठी आपण मास डिफेक्ट सुरुवातीला शिकूया. इट इज फाउंड दॅट, आता मास डिफेक्ट म्हणजे काय नेमकं, तर साधंसं उदाहरण जर आपण घेतो म्हटलं, मी एक साधंसं उदाहरण घेऊया आपण. आता मी एक बिस्किटचं पाकिट घेतलेलं आहे, समजा बिस्किटचं पाकिट घेतलेलं आहे. या बिस्किटच्या पाकिटाचं वजन घेतलं, या बिस्किटच्या पाकिटचं वजन घेतलं आणि ते जर त्या बिस्किटच्या पाकिटचं वजन समजा 50 ग्रॅम येत आहे, त्या बिस्किटच्या पाकिटचं वजन 50 ग्रॅम येत आहे. मग मी काय केलं, हे एक त्या बिस्किटच्या पाकिटचं वजन झालं. दॅट मीन्स बंच ऑफ ऑल द कंपोनंट प्रेझेंट इन दॅट द वेट ऑफ ऑल द कंपोनंट प्रेझेंट इन अ बंच असं आपल्याला म्हणता येईल. प्रत्येक कंपोनंट, त्या बंचमध्ये असणाऱ्या प्रत्येक कंपोनंटच्या वेटची सम झाली ती. ठीक आहे, म्हणजेच बिस्किटच्या पाकिटचं आपण डायरेक्ट वजन घेतलेलं आहे. त्यानंतर पाकिट फोडलं आणि त्या प्रत्येक बिस्किटाचं वजन, त्या प्रत्येक बिस्किटाचं वजन मोजल्यानंतर, म्हणजे त्या पाकिटमध्ये समजा 10 बिस्किट असतील तर त्या 10 बिस्किटांचं वजन त्या 10 बिस्किट वजन, तर ती बेरीज आणि डायरेक्ट त्या पाकिटाचं घेतलेलं वजन, या दोघांमध्ये जो फरक असेल, या दोघांमध्ये थोडासा फरक आढळतो, तर त्या फरकाला म्हणतात. म्हणजे काय नेमकं, तर आपण बिस्किटच्या पाकिटचं घेतलेलं वजन, पूर्ण बिस्किटच्या पाकिटचं घेतलेलं वजन 1 झालं रीडिंग आपलं. त्यानंतर आपण एक एक बिस्किट सेपरेटली जर मोजून घेतला आणि त्या सेपरेट मोजलेल्या बिस्किटांचं एकत्रित वजन घेतलं, म्हणजेच त्या प्रत्येक बिस्किटाच्या वजनांची सम केली, तर या पहिल्या सममधून आणि दुसऱ्या सममध्ये जो काही डिफरन्स असेल, but this atoms, it has been found that the actual atomic mass, it has been found that the actual atomic mass of an isotope of an element is always atomic mass calculated. म्हणजे इथे असं सांगण्यात आलं की
पूर्ण पॉकेटचं जे वजन घेतलेलं आहे ते वजन या सेपरेट घेतलेल्या वजनापेक्षा नेहमी कमी आढळेल ऑन द बेसिस ऑफ masses of proton, neutron and electron present in it. That means here some informations are given. There is a actual calculated mass is greater as compared to the isotopic mass. Actual calculated mass greater than the isotopic mass. The difference between two is known as a mass defect and it is denoted by delta m. Delta m is equal to calculated atomic mass minus actual atomic mass. How the calculation of a mass defect is takes place? Now see here, suppose A is the mass number, and Z is the atomic number of isotope. समजा A हा मास नंबर आहे आणि Z हा atomic number आहे. M and M dash are the actual atomic mass, calculated atomic mass. M is the actual atomic mass and M dash is the calculated atomic mass isotope respectively, and M be the mass of proton, Mn be the mass of neutron, and Me be the mass of electron. Here hence number of proton present is a Z, number of electron present is a Z, and number of neutron present is a minus Z. We know that all the atoms of element have same number of proton, same number of electron, and neutron number calculated by using the formula A minus Z. So we take here number of proton is a Z, number of electron is Z, and number of neutron is a minus Z. Hence gradient delta m, that means difference between the two masses, is equal to m dash minus m, where m dash is a calculated mass and m is a isotopic mass. तर इथे आपल्याला कॅल्क्युलेटेड मास काढायचा आहे. तर बघूया आपण कॅल्क्युलेटेड मास कसं काढणार एखाद्या ॲटमचं. तर त्यामध्ये किती प्रोटॉन आहे आणि ते प्रत्येक प्रोटॉनचं वजन, म्हणजे किती प्रोटॉन आहे आणि प्रोटॉनचं वजन, एका प्रोटॉनचं वजन गुणिले किती. तसंच किती इलेक्ट्रॉन आहे, एका इलेक्ट्रॉनचं वजन. तसंच किती न्यूट्रॉन आहे, म्हणजे एका ॲटममध्ये प्रोटॉन असतात, इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉनची संख्या Z. मग आता प्रत्येक प्रोटॉनच्या, प्रत्येक इलेक्ट्रॉनच्या आणि प्रत्येक न्यूट्रॉनच्या वजनाने जरी त्याच्या नंबरला मल्टिप्लाय केलं तरी आपल्याला त्याची टोटल संख्या मिळेल. म्हणजेच इथे इन ब्रॅकेट Z इंटू MP, Z म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन आणि MP बी द मास ऑफ प्रोटॉन, प्लस ZME दॅट मीन्स number of electron into mass of electron, plus A minus Z, that means it is the number of neutron, and Mn, A minus Z Mn, that means it is the total mass of proton. Zme is the total mass of electron. A minus Z Mn is equal to total mass of neutron, and sum of proton, neutron and electron is the actual calculated mass minus m, that means isotopic mass. Now after that the Z is taken as a common from this equation. When the Z is taken as a common in bracket MP plus ME, that means Z is MP and ME, therefore Z is taken as a common in bracket Z into MP plus ME plus A minus Z Mn minus M, that means isotopic mass AMU. It is the atomic mass unit, it is the unit of atomic mass. Or gradient is equal to ZMH. What is meant by the ZMH? Z means number of proton or electron, and mh be the mass of a hydrogen, that means mp plus me, this value mp plus me
that means mass of one proton and one electron. Mass of proton and electron is equal to the mass of hydrogen. Why? Because the hydrogen contain one H1, that means in that hydrogen there is a one proton and electrons are present. That means the mass of one proton and electron is always equal to the mass of a single hydrogen atom. So we can use the mh in place of mp plus me. me च्या ठिकाणी आपण mh हे सुद्धा यूज करू शकतो. म्हणजेच नेक्स्ट फॉर्म्युला आपला असा बनेल डेल्टा एम इज इक्वल टू इन ब्रॅकेट झेड एम एच प्लस ए मायनस झेड एम एन मायनस एम एम एचचा अर्थ नेमका काय होतो तर झेड एम एच म्हणजेच इट इज ऑफ वन प्रोटॉन इलेक्ट्रॉन combinedly it is written as a ZMH. That means number of proton or electron and mh with the mass of hydrogen. That means combinedly mass of proton and electron plus a minus ZMN means mass of neutron. This one is the actual calculated mass and second one is the isotopic mass, and the difference between these two isotopic mass is called the mass defect. After that we are discussing about the binding energy. Binding energy तर binding energy, the quantity delta m represent the loss of mass in the formation of a nucleus of the isotope. That means this loss in mass is observed. Why? Because there is some of the energy is used in the formation of nucleus of isotope. Mass of nucleus from the तर इथे जो मास मध्ये डिफरन्स आलेला मास मध्ये डिफरन्स, मग हा मास मध्ये डिफरन्स का बरं आला तर सम ऑफ द एनर्जी इज रिलीज इन द फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियस फ्रॉम इंडिव्हिज्युअल प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन पासून न्यूक्लियस तयार होत असताना प्रोटॉन आणि न्यूट्रॉन पासून न्यूक्लियस तयार होत काही एनर्जी रिलीज झाली, काही एनर्जी रिलीज झाली आणि दिस एनर्जी रिलीज, बिकॉज ऑफ दिस एनर्जी रिलीज देर इज अ लॉस इन अ मास. The release of energy result in the stability of nucleus. Why this energy is released? For the stability of the nucleus. The energy released in the formation of constituent nucleons is called as the binding energy of the nucleus. That means the energy released, it is the energy released in the formation of nucleus from its constituent nucleons is called as the binding energy of the nucleus. बघा पुन्हा एकदा, energy release due to the formation of nucleus from its constituent म्हणजे न्यूक्लियस पासून न्यूक्लियस तयार होत असताना सम अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज झाली, त्या रिलीज झालेल्या एनर्जीला बाइंडिंग एनर्जी असं म्हणतात. Evidently this much energy will naturally be required to break up the nucleus. तसंच की तेवढ्याच अमाउंट ऑफ म्हणजे तेवढीच एनर्जी त्या न्यूक्लियसला ब्रेक करण्यासाठी सुद्धा लागते. दॅट मीन्स दिस इज कॉल्ड ॲज द बाइंडिंग ऑफ द न्यूक्लियस. म्हणजेच बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियसला आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने डिफाईन करू शकतो. इट इज बाइंडिंग ऑफ द न्यूक्लियस, द एनर्जी रिलीज when the nucleus is formed from its constituent nucleons. The amount of energy released in the formation of nucleus बनत असताना जेवढी एनर्जी रिलीज झाली त्याला आपण बाइंडिंग एनर्जी म्हणू, किंवा द अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड
टू ब्रेक द न्यूक्लियस इनटू इट्स कॉन्स्टिट्युएंट न्यूक्लियॉन्स. म्हणजेच एखाद्या न्यूक्लियसला ब्रेक करून त्याचे कॉन्स्टिट्युएंट न्यूक्लियस मिळवण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजेच बाइंडिंग एनर्जी. पहा पुन्हा एकदा, इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज और इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड. ठीक आहे, रिलीज केव्हा? टू फॉर्म द न्यूक्लियस फ्रॉम इट्स कॉन्स्टिट्युएंट न्यूक्लियस, आणि रिक्वायर्ड केव्हा? टू सेपरेट द न्यूक्लियस फ्रॉम इट्स न्यूक्लियस. एखाद्या न्यूक्लियसमधून त्याचे न्यूक्लियॉन्स मिळवण्यासाठी, त्या न्यूक्लियसला ब्रेक करून त्याचे न्यूक्लियॉन्स मिळवण्यासाठी required to form nucleus is known as binding energy, as well as amount of energy required to break the nucleus. एखादं न्यूक्लियस बनवण्यासाठी लागणारी एनर्जी किंवा ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजेच एनर्जी. तर अशा पद्धतीने आपण मास डिफेक्ट आणि बाइंडिंग एनर्जी बद्दल या व्हिडिओमध्ये माहिती. व्हिडिओ हा थोडासा मोठा होता आहे आणि अतिशय मोठा जर व्हिडिओ झाला तर यूट्यूबमध्ये अपलोड करायला सुद्धा प्रॉब्लेम जातो आहे. तर त्यामुळे आपण सर्व जे कन्सेप्ट आहे थोडक्यामध्ये बघणार आहोत. तरी सर्वांनी वेळात वेळ काढून यूट्यूबवर थोडंसं व्हिडिओ नंतर थोडंसं म्हणजे असं दिसताना सुद्धा थोडासा प्रॉब्लेम होतो. मला मी आपल्या मातृभाषेमध्ये कधी दिसण्यामध्ये म्हणजेच तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत, त्या दिसण्यामध्ये जरी प्रॉब्लेम आला तरी निदान तुम्ही काही ऐकून सुद्धा काही गोष्टी समजून घेऊ शकाल अशी आपणाकडून अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद.